मंडळी, महाराष्ट्रात कांदे पोहे असो, चटकदार दाबेली असो व उपवासाची साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याशिवाय आपली कोणतीच डिश पूर्ण होत नाही. थंडीची चाहूल लागली तर गरमागरम भाजलेले शेंगदाणे खाण्याची मजा काही औरच असते. पण तुम्हाला माहित आहे का, हेच साधेसुधे आणि स्वस्त वाटणारे शेंगदाणे तुमच्या आरोग्यासाठी एखाद्या महागड्या ड्रायफ्रूटपेक्षा अजिबात कमी नाहीयेत. चला तर मग आज आपण या गरिबाच्या बदामाचे छुपे फायदे जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आजच्या या अतिशय खास व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी तुमची होस्ट डॉक्टर संगीता जाधव. मित्रांनो, ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शेंगदाणे आपल्या रोजच्या जीवनात किती महत्त्वाची जागा व्यापतात. एक असा खाद्यपदार्थ आहे जो आपल्याला बाजारात, दुकानात किंवा कोणत्याही ठिकाणी अगदी सहज मिळतो. विशेषतः थंडीच्या दिवसात लोक अतिशय आवडीनं आणि आनंदानं ते खातात, कारण शेंगदाणे शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात. तसेच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. शेंगदाण्यांना गरिबांचा बदाम असंही म्हटलं जातं, कारण आपल्या शरीराला आवश्यक असणारे जवळपास सर्वच पोषक घटक यामध्ये उपलब्ध असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते अतिशय स्वस्त असतात, त्यामुळे जवळपास प्रत्येक व्यक्ती ते सहज विकत घेऊन आपल्या आहाराचा भाग बनवू शकते. याच कारणामुळं वर्षानुवर्ष लोक याचा एक पौष्टिक आणि ताकद देणारा आहार म्हणून वापर करत आले. आपल्या गुणधर्मामुळं ते प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. पण तुम्ही कधी गांभीर्यानं विचार केलाय का, की शेंगदाणे खाल्ल्यानं आपल्या शरीराला किती वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळू शकतात? बरेच लोक ते नियमितपणे खातात, परंतु पूर्ण माहिती नसल्यामुळं त्यांना त्याच्या या सर्व फायद्याचा लाभ घेता येत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदिक शेंगदाण्याबद्दल काय सांगते. तसेच याचे सेवन केल्यानं शरीरात कोणते फायदे मिळतात हे देखील आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे देखील सांगेन की शेंगदाणे खाण्याची सर्वात योग्य पद्धत कोणती आहे, याचे प्रमाण किती असावे जेणेकरून शरीराला जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची शक्यता राहणार नाही. योग्य पद्धतीनं सेवन केल्यास हे अनेक आरोग्यविषयक समस्यांमध्ये फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विशेषतः मधुमेहानं त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण अशा लोकांसाठी शेंगदाण्याचं सेवन अनेक प्रकारे फायदेशीर मानलं जातं. चला तर मग वेळ न घालवता या महत्त्वाच्या माहितीची सुरुवात करूया आणि शेंगदाण्यांच्या अद्भुत फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्ही मला कुठून पाहत आहात. तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक किंवा भारताबाहेरून इतर कोणत्या देशातून जोडलेले आहात? मी तुमची प्रत्येक कॉमेंट लक्षपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेनं वाट पाहते. तुमचे मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शेंगदाण्याचे अद्भुत फायदे. एक, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य. सर्वात आधी आपण शेंगदाण्याच्या सर्वात खास वैशिष्ट्याबद्दल बोलूया. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल नसते. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की शेंगदाणे खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढते, पण डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा एक खूप मोठा गैरसमज आहे. पण सत्य हे आहे की शेंगदाण्यामध्ये खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL अजिबात आढळत नाही. उलट पक्षी हे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवण्यास मदत करते. सोबतच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही ते उपयुक्त मानलं जातं. याच कारणामुळं कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. हे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते आणि हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचा धोका कमी करण्यास देखील सहाय्यक ठरू शकते. 2, मधुमेहींसाठी फायदेशीर. जर आपण मधुमेहांबद्दल बोललो तर शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. तो साधारणपणे 14च्या आसपास मानला जातो. याचा सरळ अर्थ असा आहे की शेंगदाणे खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वेगानं वाढत नाही, तर ती हळूहळू वाढते. त्यामुळे मधुमेहाचे रुग्णही ते सहज खाऊ शकतात. ज्या लोकांना साखरेची समस्या आहे, विशेषतः फास्टिंग शुगर जास्त असते, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकतं. हे शरीराला संतुलित ऊर्जा देण्यास मदत करते. शेंगदाणे केवळ साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत नाही, तर शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा देखील उपलब्ध करून देतात, ज्यामुळे व्यक्ती दिवसभर स्वतःला अधिक सक्रिय आणि ऊर्जावान अनुभवू शकते. 3, प्रथिनांचा उत्तम स्रोत. जर तुम्हाला तुमच्या शरीराची ताकद वाढवायची असेल तर शेंगदाणे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. याचं नियमित सेवन शरीराला बळकटी देण्यास मदत करते. प्रथिनांच्या प्रमाणांची तुलना. खाद्यपदार्थ. प्रथिनांचे प्रमाण अंदाजे 100 ग्रॅम शेंगदाणे, 26 ग्रॅम 100 मिली दूध, 3 ते 4 ग्रॅम एक अंड आणि 6 ग्रॅम. उदाहरणावरून स्पष्ट होतं की जर तुम्ही 100 मिली दूध प्यायलात तर त्यातून मिळणाऱ्या प्रथिनांच्या तुलनेत शेंगदाण्यांमध्ये जवळपास 8 पट अधिक प्रथिने असतात. याच कारणामुळे याला प्रथिनांचा चांगला स्रोत मानलं जातं. एका अंड्यामध्ये जेवढे प्रथिने आढळतात त्याच्या जवळपास दुप्पट प्रथिने शेंगदाण्यांमध्ये असतात. आपल्या शरीराच्या स्नायू आणि ऊतींना मजबूत करण्यासाठी प्रथिने खूप आवश्यक असतात.
शरीराची दुरुस्ती आणि विकासाच्या प्रक्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रथिनांचे पुरेसे प्रमाण मिळाल्यानं शरीराची ताकद वाढते आणि सहनशक्ती सुधारते. 4. कॅल्शियम आणि आयर्न. या व्यतिरिक्त शेंगदाणे कॅल्शियमचा देखील चांगला स्रोत आहे. कॅल्शियम हे आपल्या हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक पोषक तत्व मानलं जातं. याची कमतरता अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण करू शकते. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू लागते तेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात, दात लवकर खराब होऊ लागतात आणि मज्जासंस्थेवरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही परिस्थितीमध्ये हृदयाचे ठोके देखील असामान्य होऊ शकतात. पण जर तुम्ही नियमितपणे शेंगदाण्याचं सेवन केले तर शरीराला कॅल्शियम मिळत राहते आणि हाडं दीर्घकाळ मजबूत राहू शकतात. शेंगदाण्यामध्ये असलेल्या आयरन शरीरातील हेमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. याच कारणामुळे निमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या लोकांना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढते तेव्हा शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे थकवा कमी होतो. 5. जीवनसत्वांचा खजिना व्हिटॅमिन B3 हे आपल्या त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जर तुमची त्वचा खूप कोरडी झाली असेल किंवा त्यावर लाल पुरळ किंवा खाज येत असेल तर शेंगदाण्यांचं सेवन या समस्या कमी करू शकते. ही मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास आणि मानसिक ताण व नैराश्य कमी करण्यास उपयुक्त आहे. वारंवार डोकेदुखी किंवा पचनाच्या समस्या आल्यास यानं आराम मिळतो. व्हिटॅमिन B हे शरीरात लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. याची कमतरता असल्यास थकवा, श्वास घेण्यास त्रास आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. गरोदर महिलांसाठी हे जीवनसत्व अत्यंत आवश्यक मानलं जातं, कारण ते बाळाच्या योग्य विकासात मदत करते. म्हणूनच महिलांनी शेंगदाण्याचा आहारात समावेश नक्की करावा. व्हिटॅमिन E शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात असते, जे शरीराच्या पेशींचं संरक्षण करण्यासोबतच त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवते. हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट्स आहे. याची कमतरता असल्यास त्वचा निस्तेज दिसणे, स्नायूंमध्ये पेटके येणे आणि केस गळणे या समस्या उद्भवू शकतात. शेंगदाणे नियमित खाल्ल्यानं त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. 6. मॅग्नीज आणि मॅग्नेशियम. शेंगदाण्यामध्ये मॅग्नीज आणि मॅग्नेशियम यांसारखी महत्त्वाची खनिजे चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतात. ही दोन्ही तत्वे मज्जासंस्था आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात. हेच गुणधर्म शेंगदाण्याला एका सुपरफूड सारखं बनवतात. मॅग्नेशियम शरीरातील 300हून अधिक एन्झायमॅटिक प्रक्रियांना नियंत्रित करण्यास मदत करते. हे हाडं मजबूत करण्यात आणि स्नायूंच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. मॅग्नीज शरीरात अँटीऑक्सिडंटची पातळी वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पेशींची दुरुस्ती चांगल्या प्रकारे होते आणि अकाली वृद्धत्वाची शक्यता कमी होते. हे दोन्ही खनिजे पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. विशेषतः महिलांचे मासिक पाळीचं चक्र संतुलित ठेवण्यात मॅग्नेशियमची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या व्यतिरिक्त ही खनिजं शरीरात कॅल्शियम शोषून घेण्याची प्रक्रिया सुधारतात. महिलांना आपल्या रोजच्या आहारात शेंगदाण्याचा नक्की समावेश करावा. आयुर्वेदानुसार शेंगदाण्याचे महत्त्व. जर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शेंगदाण्याचे गुणधर्म पाहिलं तर हे शरीरातील वात आणि पित्तदोष संतुलित करण्यास मदत करते. जेव्हा वात आणि पित्तांचं संतुलन बिघडते तेव्हा पचन संस्थेशी संबंधित अपचन, गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यांसारख्या समस्या सुरू होतात. शेंगदाण्याचं सेवन पचनसंस्था मजबूत करते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते. यासोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर हंगामी आजारांपासून बचाव होतो. विशेषतः हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्यानं शरीराला अतिरिक्त उष्णता मिळते. शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण. आता प्रश्न पडतो की शेंगदाणे कसे आणि किती प्रमाणात खावेत, किती खावेत, कसे खावेत. शेंगदाणे सर्वात जास्त फायदेशीर मानले जातात. तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता किंवा घरी हलक्या आचेवर भाजून खाऊ शकता. प्रमाण दररोज साधारणपणे 40 ते 50 ग्रॅम म्हणजेच एक मूठभर शेंगदाणे खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते, कारण त्यात नैसर्गिक फॅट्स असतात. पाणी पिण्याची चूक. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे केल्यास घशात खवखवणे, खोकला येणे आणि जळजळ होऊ शकते. यामुळे किमान 15 ते 20 मिनिटांनंतरच पाणी प्यावं. शेंगदाण्यात तेल. जर तुम्ही जेवणात तेलाचा वापर करत असाल तर रिफाईंड तेलापेक्षा शेंगदाण्याच्या तेलाला प्राधान्य देऊ शकता. हे हृदयासाठी चांगलं असतं. गुळासोबत सेवन. हिवाळ्यात शेंगदाण्याचे फायदे वाढवायचे असतील तर गुळासोबत त्याचं सेवन करा. गुळ आणि शेंगदाणे शरीराला उष्णता देतात, हिमोग्लोबिन वाढवतात आणि कमजोरी दूर करतात. आता तुम्हाला शेंगदाण्याच्या अनेक फायद्यांबद्दल चांगलीच माहिती मिळाली आहे. जर तुम्ही आतापर्यंत शेंगदाण्यांना योग्य पद्धतीनं तुमच्या आहाराचा भाग बनवला नसेल तर आजपासूनच सुरुवात करा. हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो कमी किमतीत उत्तम पोषण देतो आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला नक्की लाईक करा. तुमचे मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच आरोग्यदायक संबंधित माहिती मिळत राहील.